बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप. बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप. बाईला तुम्ही रेखाटतात चित्राबित्रात. अहो, बाईला तुम्ही रेखाटतात चित्राबित्रात, ती तर सर्व रंगरेषांच्या पलीकडे. तुम्ही घडवतात बाईची शिल्प बिल्प, पण बाई तर निसर्गाची सगळ्यात लवचिक निर्मिती, क्षणोक्षणी आकार बदलणारी. तिला मांडू पाहता कविते फिवितेत. अहो, तुम्ही तिला मांडू पाहता कविते फिवितेत, ती तर शब्दांच्या चिमटीतून पारा होऊन अलगद निसटणारी. बाई प्रत्येक ऋतूत वेगळी. बाई प्रत्येक ऋतूत वेगळी, प्रत्येक प्रहराला तिचे आगळे विभ्रम. बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप. बाई प्रकाशात डोळे दिपवणारी आणि गच्च अंधारातही लख्ख दिसणारी. बाई प्रकाशातही डोळे दिपवणारी आणि गच्च अंधारात लख्ख दिसणारी. बाईचं जग धुक्याचं, तिचं असणं भासाचं. ती तर हवा, एवढ्याशा फटीतूनही पसार होणारी. ती तर हवा, एवढ्याशा फटीतूनही पसार होणारी. तिला चौकटीत बसवायला जाल तर तुम्ही खुळे. ती कुठल्याच चौकटीत न मावणारी. बाईसाठी जरी विणली जात असली हजारो वस्त्र जगभर, तरीही जगातलं कुठलंही वस्त्र बाईला झाकायला अपुरे. कारण बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप. कारण बाई म्हणजे चालता बोलता कॅलिडोस्कोप. कवी संजय चौधरी. वाचक स्वर स्मिता सैंदानकर.